मराठी टेलिव्हिजनमधली पहिली ट्रान्सजेंडर अभिनेत्री म्हणून तुझी ओळख आहे. तर प्रणीतकडून गंगा हा प्रवास कसा झाला? जेवढं इझी वाटतं तितकंच इझी नव्हतं. इमोशनल टॉर्चर, फिजिकल टॉर्चर. सो प्रणीत इज नॉट इनसाइड यू स्टील? नो, ही इज नॉट. ही जाणीव कधी झाली मुलगी बनायचं? ही अगदी लहानपणापासून हिरव्या बांगड्यांची नशा लागली होती मला, असं म्हणायला काहीच हरकत नाही. मुलं चिडवायची नाही तेव्हा? खूप मारायचे. मारायचे? हो, मारायचे. पण आणि घरी माहिती होतं? घरी पण माहिती होतं. घरी पण मला मारायचे. एक किस्सा आठवतोय मला. लहानपणी मी अशी मेहंदी काढली होती हातावर आणि माझे एक कझन काका होते. त्यांनी मला दाखव काय आहे असं बघून त्यांनी तीच मेहंदी माझ्या तोंडावर अशी माझ्याच. निर्मोहिया निर्मोहिया तू बोल क्या लिखिया. I was the first transgender host on Zee Yuva hosting Yuva Dancing Queen. तर मराठी प्रेक्षकांचा प्रतिसाद कसा सांगते. होता? ऑडियन्समधली एक आजी होती. ते बाय इतक्या वर्षापासून असलं कोण होतं ना, आम्ही बघून त्यांना घाबरायचो. तुझ्याकडे बघून आम्हाला प्रेम झालं म्हणाली ती. पण कुठेतरी ना एक विचित्र नशीब घेऊन जन्माला आलेली असं मला वाटतं. प्रणीत म्हणून प्रेमात पडलीस का कधी, किंवा गंगा म्हणून? तू काय कुणावर प्रेम नाही करू शकत कारण की तुला अधिकार नाही, बिकॉज यू आर अ ट्रान्स पर्सन. तो असा बघतो आणि मी त्याला विचारते क्या घूर रहा है रे. तो म्हणतो क्योंकि आप बहुत सुंदर हो. और मी त्याला इन रिटर्न बोलते तेको पता है क्या मैं क्या हूँ. मैं मध्यंतरी एक अशी केस झाली होती, एका ट्रान्सजेंडरनी मला रस्त्यात मारलं होतं. का? वाईट गोष्ट मला ह्या गोष्टीची वाटते ना. ते कोणी धावून नाही आलं? एव्हरीबडी वॉज रेकॉर्डिंग. तर मग समाजामध्ये ट्रान्सजेंडरसाठी सेफ नाही. व्हॉट आर यू इवन सेइंग? जेव्हा कोणता पोलीस ऑफिसर येऊन तुम्हाला छेडतो, काय करणार आहे तुम्ही त्या क्षणी? तुझ्या बाबतीत घडलं? बाईकवर तो पोलीस ऑफिसर आला आणि ड्रेस पोलीस? हां, युनिफॉर्मवर होते. जे वाक्य होतं मी बोलूच नाही शकत, इतकं घाणेरड्या पद्धतीने ही अप्रोच्ड मी. एक खूबसूरती के साथ एक वरदान होता है और एक श्राप भी होता है. पण गंगा म्हणून तू आनंदी आहेस का? ओ गॉड. नमस्कार गंगा, तुझं सर्व काहीमध्ये खूप खूप स्वागत आहे. थँक्यू सो मच. मराठी टेलिव्हिजनमधली पहिली ट्रान्सजेंडर अभिनेत्री म्हणून तुझी ओळख आहे. तर प्रणीतकडून गंगा हा प्रवास कसा झाला? जितकं सोपं आणि जितकं सुंदर आता दिसतंय ते सगळ्यांना इंस्टाग्रामवर, यूट्यूबवर, जितकं सुंदर वाटतं की जर्नी होती फ्रॉम हँडसम टू गॉर्जियस असं म्हणेन मी रादर. पण जेवढं इझी वाटतं तेवढं तितकंच इझी नव्हतं. खूप जास्त इमोशनल टॉर्चर, फिजिकल टॉर्चर आणि खूप काही गोष्टी कॉम्प्रोमाइज करून आणि खूप गोष्टीतून सावरून आज इथपर्यंत पोचलेली आहे. प्रणीत जेव्हा होता आणि प्रणीत आणि गंगामध्ये एक कॉमन गोष्ट होती की प्रणीतला पण आर्टिस्ट म्हणजे रादर मी असं म्हणेन जे स्वप्न प्रणीत बघत होता त्याच गंगाने सगळं ते स्वप्न पूर्ण केलेत. कारण जेव्हा प्रणीत असताना ना खूप इच्छा होती की ॲक्टर व्हायची आणि प्रणीत वॉज व्हेरी गुड डान्सर, व्हेरी व्हेरी गुड डान्सर. सो प्रणीत इज नॉट इनसाइड यू स्टील? नो, ही इज नॉट. ही इज देअर इन माय थॉट्स. आय मीन प्रणीत प्लेज अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट रोल इन माय लाईफ, बिकॉज प्रणीत नसता तर गंगा कधीच आयुष्यात आली नसती. तर लाईक आय सेड, प्रणीत वॉज व्हेरी गुड डान्सर आणि डान्सिंग क्षेत्रात तर ही वॉज लाईक वेल, सगळं चांगलं चालू होतं. शोज होते. अच्छा, प्रणीत म्हणून तू शोज पण केले? या. अच्छा. हां, खूप सारे शोज केले. जे अवॉर्ड फंक्शन्स असतात ॲज अ सपोर्टिंग डान्सर. सुभाष नकाशेंचे शोज केलेत त्यांच्या सगळ्यांचे. आणि तेव्हा डान्सिंग ह्याच्यात ही वॉज लाईक वेल. पण जेव्हा ऑडिशन क्रॅक करायची वेळ यायची तेव्हा मी ऑफकोर्स एक मेल कॅरेक्टरसाठीच मी ऑडिशन द्यायला जायचे. तेव्हा मग तिथे गेले असताना माझा आवाज हा विशेष पद्धतीचा होता, माझी बॉडी विशेष पद्धतीची होती. जसा आत्ता आवाज आहे तसाच माझा आवाज होता. आय हॅवंट डन एनिथिंग टू माय व्हॉइस. तर तो तसा असल्यामुळे मेल कॅरेक्टर कधीच क्रॅक नाही झाले माझ्याकडून. तर प्रत्येक प्रणीतला ॲक्टिंगची आवड होती? या व्हेरी मच.
म्हणजे कुठेही ऑडिशनला गेले, मेल कॅरेक्टर्सचे ऑडिशन दिले, पण ते नेहमी रिजेक्ट झाले. एक गमतीदार किस्सा आहे. जेव्हा मी स्कूलमध्ये असताना से अराउंड 5th-6th स्टँडर्ड, तेव्हा ऑफकोर्स एक मेल स्कूल युनिफॉर्म, शर्ट पॅन्ट असायची. आणि तेव्हा पण प्रणीत वॉज लाईक गुड इन हिज को करिक्युलर ॲक्टिव्हिटीज. तर डाऊन इन हिज थॉट नेहमी मी असं स्कूलमधून घरी जाताना ना, किंवा स्कूलला जाताना किंवा घरी येताना एक विचार असायचा की आज मी साडी घातली आहे, आज मी गाऊन घातलं आहे, आज मी असं वन पीस वगैरे घातलं आहे. मी ते डाऊन इन माय थॉट्स मी त्या विचारांमध्ये असायचे. जर का फॉर एक्झाम्पल आता साडी घातलेला विचार आहे तर माझा आपोआप हात असा असायचा इथे, फॉर एक्झाम्पल की माझा पदर सावरते मी, असं त्या विचारात मी माझे स्कूल डेज असे काढलेले. आणि ती ॲक्टिंगचा किडा तेव्हापासूनच होता. पण जे खरं प्लॅटफॉर्म होतं जे कधीच मिळालं नव्हतं, जो टॅलेंट आतमध्ये प्रणीतचा होता त्याला प्लॅटफॉर्म नाही कधीच मिळालं होतं. मग इन 2015चं जे प्राईड वॉक असतात ना LGBTचे वॉक, त्यामुळे मी फर्स्ट टाईम क्रॉस ड्रेस केलं होतं. मी साडी घालून तिथे निघाले होते. आणि विशाल श्रीवास्तव नावाचा एक डिरेक्टर होता. ही वॉज लुकिंग फॉर हिज लीड कास्ट, एक लीड हिरोईन तो त्याची शोधत होता इन द प्राईड. मग तो कंटिन्यूस मला फॉलो करत होता. आणि तेव्हा प्रणीतच होता तेव्हा, पण प्रणीतने साडी नेसली होती पहिल्यांदा. प्रणीत बाहेर आला तेव्हा पब्लिकली कसं असतं, तो एक्सपिरियन्स कसा होता, तो फर्स्ट टाईम माझ्यासाठी होता. आणि खरंच इतकं सुंदर ते एक्सपिरियन्स होतं ना, कारण इतके लोक अप्रिशिएट करत होते. एव्हरीबडी वॉज लव्हिंग इट, किती सुंदर दिसते, क्यूट आहे, हे सगळं चालू होतं. आणि तेव्हा ना हा विशाल श्रीवास्तव जो होता, ही वॉज कंटिन्युअसली फॉलोईंग मी. तो मी नव्हतं पाहिलं त्याला, पण त्यांनी मला पाहिलं होतं की मी जिथे चालले तो माझा फॉलो करत होता. आणि मग एका पॉईंटला येऊन तो आला की हाय मॅम, आय वॉन्ट टू टॉक टू यू, की आप बहुत अच्छी लग रही हो, हे वो. तर मी नाही घडले बाबा, आता आधीच एवढी सगळी मुलं होत्या, हा पण त्याच्यातलाच कोणतरी आहे, मस्करी करत असेल. तर मला तो की मला ना एक फिल्म बनवायची आहे, वजूद नावाची फिल्म आहे, आणि मी माझी हिरोईन शोधतोय त्याच्यासाठी, सो आप काम करोगे क्या. तर म्हणजे मी इतकी उपाशी होती कामासाठी, आणि माझी भरलेली प्लेट त्यांनी अगदी माझ्यासमोर ठेवली, आणि अगदी लीड कास्टसाठी. तर म्हणलं येस ऑफकोर्स, तो आपका नंबर मिल सकता है क्या है. तर मी लाईक अरे, मला वाटलं की ना हा मुद्दामून माझ्याशी बोलण्यासाठी किंवा हे करण्यासाठी माझा नंबर घेण्याचा प्रयत्न करतो किंवा असं काही. पण मी नंबर देऊन टाकला. नेक्स्ट डे ही कॉल्ड की आपण भेटू शकतो का माझ्या घरी. परत माझा सेकंड थॉट यायला की आता हा घरी भेटायला. मग आता कसं करायचं. बट मग मी तयार होऊन, तो मला जैसे रेडी हो गए थे वैसे ही रेडी होके आ जाना, लोखंडवाल्याला बोलवलं मला भेटायला. सो आय वेंट. आणि तिथे गेल्यानंतर पहिल्यांदाच त्याने मला जो मूवीचा टायटल ट्रॅक होता तो ऐकवला त्याने. आणि ऐकता क्षणी आय वॉज ब्लोन आउट. मी त्याला म्हटलं कुछ भी हो विशाल, आय वॉन्ट टू वर्क फॉर दिस फिल्म. जे पण काही असेल ते ड्रीम होतं ना. येस. आणि तो टायटल ट्रॅक पण असा होता ना, कमालीचा, म्हणजे असं अंगावर शहारे आलेले. आठवतोय आता गायला म्हणून दाखव. लवली. हां. निर्मोहिया 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 निर्मोहिया, जो में ही जड़ा ना होइया, तो नाम इसक का अपने, तू बोल क्या लिखिया. निर्मोहिया निर्मोहिया, हे टायटल ट्रॅक होता. अँड आय वॉज लाईक वाव. मग आमची त्यांनी स्क्रिप्ट ऐकवली, अँड स्क्रिप्ट पण कमाल होती. आमचं शूट झालं, सगळं झालं. एक मिनिट, पण ते शूट प्रणीत म्हणून झालं. हां, प्रणीतच होतं ना. मग प्रणीत पण ते कॅरेक्टर ट्रान्सचा कॅरेक्टर होता तो. आणि देन आय प्लेड दॅट कॅरेक्टर. वजूद आत्तापर्यंत टिल डेट ती मूवी इतक्या साऱ्या फिल्म फेस्टिवलमध्ये, इतक्या कॉलेजेसमध्ये प्ले होते. अजूनपर्यंत त्याचा क्रेज तितकाच आहे.
एक शॉर्टमध्ये मी एक्सप्लेन करते ती स्टोरी काय असते. ही जी एंजल नावाची जी ट्रान्सजेंडर, तिचं नाव एंजल असतं, खूप बबली असते. म्हणजे बाकीच्यांच्या जसं लाईफ असतं ट्रान्सजेंडरचं, त्यांच्या व्यतिरिक्त म्हणजे त्यांच्या पलीकडे जाऊन तिला काय वेगळं करायचं असतं. ती एका रिक्षावाल्याच्या प्रेमात पडते. रोज सकाळी तयार होऊन ती रिक्षावाल्याला बघायला जाते. तो लपून त्याला बघत असते. तो रिक्षा त्याची साफ करत असतो. हे ते तिची गुरु असते. मग ती एकदा तिला पकडते. ही काय करते रोज जाऊन. मग ती सांगते, अरे मला प्रेम झाले ना, काय मी तुमच्यासारखी नाही आहे. आय एम लाईक अ नॉर्मल ह्युमन बीइंग. मग ती गुरु त्याला सांगते, सुन तू आहे और आज भी गाली इस देश में. तू काय कोणावर प्रेम नाही करू शकत कारण की तुला अधिकार नाही, बिकॉज यू आर अ ट्रान्स पर्सन. मग मी त्या झोनमध्येच अशी चिडचिडी असते. मी असे आपल्याच तंद्रीत मी चालत असते. मग मी एका ट्रेनमध्ये उभी असते आणि समोर एक मुलगा असतो. तो ना असं स्केच काढत असतो आणि मला कंटिन्युअसली स्टेअर करत असतो. आणि मग मी अजून फ्रस्ट्रेटेड झाले असते कारण की सकाळीच हिने मला बोलली होती आणि तो अजून मला पोरगा मला येतो आहे आणि तो येऊन माझ्यासमोर उभा राहतो. तो मला विचारत नाही. तो असा बघतो आणि मी त्याला विचारते, क्या घूर रहा है रे. मग तो म्हणतो, क्योंकि आप बहुत सुंदर हो, असं म्हणतं. आणि मला सकाळी तिने सांगितलं आपल्याला काहीच अधिकार नाही. मग मी त्याला इन रिटर्न बोलते, तेको पता है क्या मैं क्या हूँ, मैं असं. आणि ट्रेनमधून उतरून जाते. आणि ट्रेन चालू होताना तो मागून असं म्हणतो, तो खूबसूरती से इसका क्या वास्ता. आणि त्या नोटवर फिल्म एंड होते. सो दॅट वॉज द फिल्म. आणि इतकी कमाल, म्हणजे खूप त्या मूवीने पण माझ्यामधली जी गंगा होती ना, तिला एक अजून असं भर दिली. ह्याच्या अगोदर कधीही प्रणीतला कोणती ट्रान्सजेंडर दिसल्यावर तो भयानक घाबरायचा. म्हणजे स्वतःला कधीच एक्सेप्ट नव्हतं केलं. येस, प्रणीतने एक्सेप्ट केलं होतं ही वॉज गे अँड सगळं, पण ट्रान्सजेंडर नेव्हर. कारण ते एक विशेष पद्धतीची मेंटॅलिटी होती ना, की हे लोक असेच करतात, हे लोक असेच वागतात, ह्यांचं असंच असतं. मग ती गोष्ट सतत डोक्यात होती. तर नाही, मी ट्रान्सजेंडर नसू शकते हे माझ्या डोक्यात होतं, पण मला मुलगी बनायचं होतं. एवढं ही जाणीव कधी झाली मुलगी बनायचं ही? अगदी लहानपणापासून. मी त्याचाही किस्सा सांगते. इतक्या टायमापासून जे प्लॅटफॉर्म हवं होतं ना, ते वजूदनी थोडंसं दिलं. आय वॉज नॉमिनेटेड फॉर इंटरनॅशनल ऑनलाईन वेब फेअरसाठी बेस्ट न्यूकमरसाठी नॉमिनेशन मिळालेलं. अवॉर्ड तर नाही मिळाला, पण इंटरनॅशनली नॉमिनेट होणं माझ्यासाठी खूप मोठं होतं फर्स्ट प्रोजेक्टसाठी. आणि मग तेव्हापासून ती जर्नी चालू झाली. आणि तो तुमचा प्रश्न होता की हे कधीपासून फील व्हायला होतं. जेव्हा मी लहान होते ना, तेव्हा सतत, म्हणजे जेव्हा मुलं क्रिकेट खेळत होते, फुटबॉल खेळत होते, मला कधीच त्या गोष्टीमध्ये इंटरेस्ट नव्हता. किती वय होतं तेव्हा? से अराउंड 3rd-4th स्टँडर्ड. अच्छा, एवढं. हां, 8-10 वर्षाचा. या तेव्हापासूनच म्हणजे कधीच मला हे नाही झालं की मुलांमध्ये जाऊन खेळू किंवा त्यांच्यामध्ये उठू बसू असं काय. माझ्या कायम मुली फ्रेंड्स होत्या, सगळ्या 4-5 जणी होत्या सगळ्या. मग त्यांच्याबरोबर ते भांडी भात आणि ताई आणि हेच सगळं चालू असायचं. तेव्हा लहानपणी ह्यांचे सगळ्यांचे केस मोठे होते, जे माझ्या फ्रेंड्स होते. मला असं होतं की माझे केस का मोठे नाहीत, म्हणून मी टॉवेल डोक्याला बांधायचे, इमॅजिन की हे माझे केस आहेत करून. मुलं चिडवायची नाही तेव्हा? खूप, म्हणजे नेक्स्ट लेवल चिडवत होते मला, नेक्स्ट लेवल. त्रास द्यायचे? खूप मारायचे. मारायचे? हो, मारायचे. पण कारण की मी आय वॉज नॉट सो, म्हणजे एवढी कुणाशी भांडू किंवा कुणाला प्रत्युत्तर देऊ असं कधीच मला नव्हतं. आय वॉज व्हेरी अंडर कॉन्फिडेंट चाइल्ड. आणि घरी माहिती होतं? घरी पण माहिती होतं. घरी पण मला मारायचं की बाकीची मुलं बघ कशी खेळतात, तू त्यांच्यासारखं वाग किंवा त्यांच्यासारखं शिक, ते लोक मुलांसारखं वाग, हे ते खूप मारायचे माझे. एक किस्सा आठवतोय मला. लहानपणी मी अशी मेहंदी काढली होती हातावर आणि माझे कझन काका होते. त्यांनी मला दाखव काय आहे असं बघून त्यांनी तीच मेहंदी माझ्या तोंडावर, अशी माझ्या तोंडावर हे सगळं केलं होतं. थोडंसं तरी एक फेमिनन बिहेवियर आलं का मला मारायचे. आणि मग असं झालं होतं ना की बाहेर लोक जेव्हा मला चिडवायचं, रे बायले आहे, हा गुड आहे किंवा हे काय आहे, मग ते घरी सांगायला पण मला अवघड व्हायचं कारण की घरचीच मला मारतात ह्या गोष्टीवरून. मग ह्यांची कंप्लेंट मी कशी करायची. तर खूप असं डिप्रेसिंग त्या सगळ्या गोष्टी होत्या. जेव्हा पण लहानपणी त्या मुलींबरोबर खेळत होतं ना, ते एक मॉरल सपोर्ट होता मला. त्या ज्या मुली होत्या, मला कोणी चिडवायचं तर ह्या भांडायला जायच्या. तर एक तो मेंटल सपोर्ट त्यांच्याकडून होता.
तेव्हा सतत तेच चालू असायचं. आणि आकर्षण मुलींबद्दल होतं. नाही अट्रॅक्शन टुवर्ड्स बॉईज. आय ऑलवेज फेल्ट की मला कोणता तरी नवरा असायला पाहिजे, कोणतं असं असायला पाहिजे. बट मैत्रिणी माझ्या सगळ्या तशाच होत्या. म्हणजे इंटरनली या मुलीसारखंच होतं. येस, द होल सोल यू कॅन से. माझी सोल वॉज ऑल फिमेल सोल. फेमिनिन एनर्जी. येस. आणि मग असं पण किस्से व्हायचे जेव्हा आमच्या एरियात अशी कोणती वरात यायची, नवरी आलेली असायची, तेव्हा मी फ्रॉम हर हेड टू हर टो मी सगळं अशी ऑब्झर्व करायची. तिचे केस, तिच्या त्या बांगड्या, हिरव्या बांगड्यांची नशा लागली होती मला, असं म्हणायला काहीच हरकत नाही. मम्मी घरी कधी नसायची, मी तिच्या बांगड्याच्या घालून ते पार इथपर्यंत वरपर्यंत जायचं. मी स्वतःची दुनिया क्रिएट केली होती त्या सगळ्या गोष्टीतून. मग तेच म्हणते मी, जेवढी मी स्वतःमध्ये माझी हॅपी होते, तेवढंच जास्त त्रासदायक बाकीचं सगळं जग होतं. स्कूलमध्ये पण जेव्हा मी टॉयलेटला जायचे, ऑब्व्हियसली जेंट्स टॉयलेट यूज करावा लागायचा. जेंट्स टॉयलेटमध्ये गेल्यावर हे लोक बाहेरून मला कडी लावायचे आतमध्ये. मग मी पॅनिक आतमध्ये होऊन अशी दरवाजा ठोकत बसायचे. खूप भीती वाटायची. जर का युरिन करण्यासाठी उभं राहायला लागायचं, ते लोक मागून पॅन्ट खेचायचे माझे, मारायचे मग ना तो एक फोबिया असा मनात बसलेला की रिसेसमध्ये टॉयलेट यूज नाही करायचं अजिबात. कारण की रिसेसमध्ये गेलं की बाकीची मुलं पण तिथे असणार, मग ती भीती असायची. मग मला कधी जायचं ते जेव्हा स्कूलचे जे लेक्चर्स चालू असायचे ना पिरियड, मग त्याच्यामध्ये एक्सक्यूज घेऊन मला टॉयलेट यूज करावं लागायचं. इतकं त्रासदायक. तेव्हा असं लहान असताना असं वाटलं का की हे जग का वागतंय आपल्याशी बरोबर? मला काहीच माहिती नव्हतं ना की आत्ता जितकं लोक त्याच्याबद्दल बोलतायत, तेवढी चर्चा होती, तेव्हा नव्हतीच का ह्या गोष्टीबद्दल. गे काय असतं हे काहीच माहिती नव्हतं. जर तुम्ही हा शब्द जरी बाहेर काढला, तेव्हा जेव्हा मी लहान होते, इट वॉज सच अ बिग थिंग, यु नो. त्यांना तर ह्यांच्याबरोबर राहायचं नाही. ते लोक सोसायटीमध्ये कुठेच वावरत नव्हते. ते आपल्याला सिग्नलला एक्झॅक्टली ते तिथेच कुठेतरी दिसायचे. सेक्स वर्क करता असताना किंवा सिग्नलला किंवा कोणाच्या लग्नात येताना. असं काहीच नव्हतं त्यांची मेंटॅलिटी चेंज करण्यासाठी. मग इवन इन माय केस आत्ता तरी मला इतकं काही माहिती आहे, पण ट्रान्सजेंडर किंवा हे किन्नर हे काहीच माहिती नव्हतं. गे पण मी जेव्हा कॉलेजला गेल्यानंतर ते मला माहिती पडलं की गे नावाचं पण असं काहीतरी असतं. सतत एकच गोष्ट होती की जे असे कोणी वागतात, असे फेमिनाईन बिहेवियर, किंवा त्याला बायल्याच म्हणतात किंवा छगनच म्हणतात, असं हे एवढी कल्पना होती. पण असं कधी वाटलं का की मला असं का वाटतंय, मीच का, असं कधी आतून कुतरोड झाली का? जेव्हा लहानपणी असताना, कारण की बाकीचे माझे जे मुलं, जे फ्रेंड्स होते, ते लोक सगळे मस्त खेळायचे. अरे ती मुलगी आवडले मला, हे सगळं लहानपणी होत असायचं. पण माझ्या बाबतीत कधीच तसं नव्हतं होत. म्हणजे मला असं कधीच कोणत्या मुलीकडे बघून असं अट्रॅक्शन नाही वाटलं की ही गर्लफ्रेंड व्हायला हवी आहे किंवा असं काहीच नाही. खूप निरागस ते माझं लहानपण होतं की लाईक आय सेड की मी माझ्याच दुनियेत मी मग्न होते, माझ्या इमॅजिनरी थॉटमध्ये. भले मी काहीही कपडे घालो फिजिकली, पण डाऊन इन माय थॉट्स की मी काहीतरी साडीच घातलेली आहे आणि मी ड्रेसच घातला, मी त्याच बॉडी लँग्वेजने मी चालत असायचं. मग पहिलं हे जे फेमिनिन ड्रेसिंग केलं साडीचं, ते पहिल्यांदा प्राईड इन द प्राईड येस. मग त्याच्यानंतर कसं सुरुवात केली? त्याच्यानंतर जेव्हा वजूद झाल्यानंतर कलर पॉझिटिव्ह नावाचा एक प्ले मला ऑफर आला आणि सॅव्हिओ मॅस्करेनस वॉज द रायटर अँड डिरेक्टर ऑफ दॅट प्ले. तर मला त्याच्यात पण एक गंगाचं कॅरेक्टर ऑफर केलं होतं. आय टेल यू ह्याचा किस्सा पण. तर जेव्हा हा प्ले मला ऑफर केला, तेव्हा तो प्ले खूप डिप्रेसिंग असा प्ले होता, बिकॉज इट वॉज द स्टोरी वॉज ऑफ 2 गे मेन, वन इज पॉझिटिव्ह, त्यांच्या दोघांमधला तशी स्टोरी होती. मग तो दुसरा जेव्हा असतो त्याला सांगतो इट इज नॉट एंड ऑफ युअर लाईफ, जर का तू पॉझिटिव्ह जरी आहेस, यू कॅन स्टील लिव्ह युअर लाईफ लाईक अ नॉर्मल पर्सन. मग तो एका आश्रममध्ये घेऊन येतो जिथे बरेच असे पेशंट्स आहेत, विक्टिम आहेत. मग तो त्याला तिथे दाखवायला येतो आणि ते आश्रम ही गंगा हँडल करत असते. गंगाचा कॅरेक्टर वॉज व्हेरी फन, लविंग, व्हेरी बबली, व्हेरी प्लेफुल कॅरेक्टर होतं तिचं. मग
प्ले खूप जास्त हिट झाला आणि त्याहूनही जास्त हिट ही गंगा झाली. म्हणून तू काय नाव घेतलंस? येस. मग जेव्हा मी नाही घेतलं ते सांगते, पण मग जेव्हा मी कम्युनिटीमध्ये कुठेतरी बाहेर जायचे असे इव्हेंट्समध्ये, अरे ही तीच आहे ना ती प्लेवाली कलपासाठी गंगा गंगा गंगा. मग सावियो जो होता ही साईड लाईक जे लोकांना जर काही एवढं क्रेज आहे, सो आपण यूट्यूबवर असे व्हिडिओज बनवू अबाउट यू की गंगा आली आहे, होस्ट केले, आज इकडे गेली तिथे गेली. मग तसं ते कॅरेक्टर मग झालं असं की प्रणीतच्या आतमध्ये जी मुलगी इतक्या वर्षापासून होती, हळूहळू हां, जी मोठी झाली आणि तिला इतक्या वर्षापासून नाव नव्हतं, ती फक्त जगत होती तिचं आयुष्य आणि आतल्या आत जगत हां, आतल्या आत जगत होती. आणि मग तिला फायनली ते गंगा म्हणून नाव तिला भेटलं. आणि मग हळूहळू तू बाहेर पण गंगा म्हणून वावरायला लागलीस. येस. मग खूप सारे प्रोजेक्ट्स भेटायला लागले. मेजर अशी टर्नओव्हर असं झालं की सॅव्योच होता त्याच्यात. पण सकाळी त्यांनी सहज एक फॉरवर्डेड मेसेज मला पाठवला व्हॉट्सॲपमध्ये सेईंग, त्या व्हॉट्सॲपमध्ये असं होतं की अमुक अमुक चॅनल एक ट्रान्सजेंडर होस्ट म्हणून कोणाला तरी शोधते, सो यू कॅन ऑडिशन फॉर दॅट. यू आर डान्सिंगला. येस. तर मग ते मी ऑडिशन व्हिडिओ बनवली आणि सेंड केलं. कुठेच त्याचं मेन्शन नव्हतं की हे झीसाठी असणार आहे किंवा इतक्या मोठ्या चॅनलसाठी येणार आहे, फक्त मराठी चॅनल आहे, त्या लोकांना होस्ट म्हणून हवी आहे. तर मी व्हिडिओ बनवली, रेकॉर्ड केली आणि मग मी सेंड केली. नेक्स्ट डे मला त्यांनी ऑफिसमध्ये बोलवलं. ऑफिसमध्ये बोलवल्यानंतर मला कळलं की आय एम इन द झीच्या ऑफिसमध्ये. सगळे क्रिएटिव्ह प्रोड्युसर्स सगळे बसलेले समोर. मग ते लोक मला एक्सप्लेन करायला लागले शोचा फॉर्मॅट, की असं असं असणार आहे, हे असणार आहे, ते असणार आहे. तर त्याच्यानंतर मग सगळे मीटिंग झाल्यानंतर द प्रोड्युसर सेड की आज आता हिच्याबरोबर कमर्शियल डिस्कस कर. अँड आय वाज लाईक अरे वा, यू आर गेटिंग पेड. नाही, पेडचं नाहीच, पण होतं की मी सिलेक्ट झाली याच्यात. पण त्यांनी सरळ नव्हतं सांगितलं. मग माझं मेजरमेंट झाले, मेजरमेंट्स घेतले, कमर्शियल झालं. अँड त्याच्यानंतर आय वॉज द फर्स्ट ट्रान्सजेंडर होस्ट ऑन झी युवा, होस्टिंग युवा डान्सिंग क्वीन. ते पण इतकं चॅलेंजिंग होतं ना, कारण रिजनल चॅनलवर इतकी सेन्सिटिव्ह गोष्ट घेणं खूप जास्त रिस्की होतं. की मी लोक कोणत्या पद्धतीने घेतील, कसे त्याला हाताळतील. प्रतिसाद कसा होता? मराठी प्रेक्षकांचा प्रतिसाद कसा होता? इतकं काही होतं, पण त्यांनी चान्स घेतला. पण इट वॉज वर्थ इट. कारण मी आठवते शूटच्या दिवशी मी तयार होऊन जस्ट माझ्या मेकअपमधून येऊन मी उभी होते. आय वॉज जस्ट वेटिंग फॉर द कॉल आणि माझं माईक वगैरे सेट करायचं होतं. तर त्याच्यात ऑडियन्समधली एक आजी होती, म्हणजे ती वरती आली. ती म्हणाली, इतक्या वर्षापासून ना, मला ती बाय म्हणाली, ते बाय इतक्या वर्षापासून असलं कोण होतं ना, आम्ही बघून त्यांना घाबरायचो, तुझ्याकडे बघून आम्हाला प्रेम झालं म्हणाली ती. अँड इट वॉज वर्थ इट, यु नो. जसं असं काय म्हणतात ना, की कोणीतरी असतं, कोणीतरी लागतं ते मेंटॅलिटी चेंज करण्यासाठी. अँड आय थिंक आय वॉज द वन जे मी चेंज करू शकले तिथे. ती जी म्हणाली, मग ते माझ्या खांद्यावर इतकी मोठी रिस्पॉन्सिबिलिटी देऊन गेली ना, की मला असं जाणवलं की आता ही म्हणते की प्रेम झालं आहे, आता ह्या पुढे मला कसं वागायचं आहे, हे किती मोठी जिम्मेदारी आहे. मी कुठेच कुणाला म्हणजे नाराज नाही करू शकत थ्रू माय बिहेवियर, थ्रू माय अप्रोच. मग युवा डान्सिंग क्वीन झालं. युवा डान्सिंग क्वीन्स नंतर सिरियलची ऑफर आली झी मराठीकडून, कारभारी लय भारी. अरे वा. मग अगेन आय वॉज द फर्स्ट ट्रान्सजेंडर कोणत्या डेली सोपसाठी. दॅट वॉज अन अचिव्हमेंट. पण कुठेतरी ना एक विचित्र नशीब घेऊन जन्माला आलेली असं मला वाटतं. कारण जेव्हा मला नाही वाटत असं, किती छान सगळं मिळत गेलं. सांगते मी, सगळं मिळालं, पण ते अशा वेळी मिळालं जेव्हा त्याचा काहीच उपयोग मी करू शकले नाही. आमचं सेमीफायनल शूट झालं युवा डान्सिंग क्वीन्सचा ऑन 29th of Feb. 29th of Febला आमचं सेमीफायनल शूट झालं आणि 15th Marchला आमचं फायनल शूट होणार होतं. तर 14th Marchला जनता कर्फ्यू लागला होता, करोनाचा फेज होता तो. आणि मग तेवढा तो जनता कर्फ्यू लागला आणि 22nd किंवा 21st पासून कम्प्लीट लॉकडाऊन लागलं. मग जो फेम मला मिळत होता, जे मला युटिलाइज करायचं होतं, एव्हरीथिंग गॉट स्टक्ड असं इन्स्टंट. मीन देर वॉज नथिंग हॅपनिंग. पण ते सगळं जगाचंच झालं होतं.
हो, पण पण माझ्यासाठी हे नवीन होतं ना. आय वॉज जस्ट गेटिंग ती गोल्डन फेज माझा लाईफचा चालूच झाला होता. आणि मग त्या लॉकडाऊनच्या नंतर मग कारभारी लई भारी मला ऑफर झाली. तेव्हा पण कुठेतरी ना तो लॉकडाऊन फेज होता म्हणून लोक इतके चॅनल बघत नव्हते आणि तो अप्रोच नव्हता म्हणून TRPचा सगळा खेळ असतो. मग तो नाही इतका मिळाला म्हणून तो आमचं सिरियल बंद झाली. मग त्याच्यानंतर हड्डी हा ऑफर झाला मला झी स्टुडिओकडून. ज्या पद्धतीचं नरेशन मला करण्यात आलं होतं की मी डॉक्टर असणार आहे अँड आय एम गोइंग टू बी पार्ट ऑफ द फिल्म, एक इम्पॉर्टंट कॅरेक्टर आहे, हे सगळं. पण जेव्हा फिल्म रिलीज झाली मी एक ज्युनियर आर्टिस्टसारखीच दिसली आहे त्या फिल्ममध्ये. पण तू नवाजुद्दीन बद्दल येस आय वॉज. केवढी मोठी संधी होती, खूप मोठी संधी होती. दॅट्स व्हॉट आय एम सेइंग. जेव्हा मला नरेशन आलं होतं की असं सगळं आहे, मी नवाजची फ्रेंड म्हणून दाखवली होती इन द फिल्म. पण जेव्हा ती रिलीज झाली तसलं काहीच नव्हतं. मी हार्डली 15 सेकंडसाठी त्या फिल्ममध्ये दिसली असेल. आणि मग असं मला कुठेतरी वाटलं होतं की बापरे, आत्ता इथे माझं लाईफ चेंजिंग असणार आहे. बिकॉज इट वॉज अ लार्जर प्लॅटफॉर्म. झी स्टुडिओ, नवाजुद्दीन सिद्दीकी आणि थिएटर रिलीज सांगितलं होतं. त्याच्यातलं काहीच झालं नाही. OTTवर रिलीज झाली ती प्लॅटफॉर्मवर. आणि त्याच बाबतीत म्हणते मला कुठेतरी असं वाटत होतं की माझं नशीब फार खराब आहे. कारण की जेव्हा मला वाटत होतं की आता मला संधी आहे माझे हे सगळं युटिलाइज करण्याची, ते कधीच साध्य नाही झालं त्या सगळ्यातून. बट देवाच्या आशीर्वादाने एक अशी मेंटॅलिटी देवाने मला दिली आहे ना, मी कधीच कोणत्याच गोष्टीत खचून नाही गेली मी. ते लहानपणी मला कोणी चिडवणं असू दे, कॉलेजमध्ये मला बुली करण्यात आलेला असू दे. मध्यंतरी एक अशी केस झाली होती, एका ट्रान्सजेंडरनी मला रस्त्यात मारलं होतं. का? भर चौकात. आय डोंट नो वॉट वेंट रॉंग विथ हर. आल कम ऑन दॅट. म्हणजे एवढं सगळं झालं. पण तरी मला असं कधीच नाही वाटलं की मी स्वतःला हार्म करू. नाहीतर आत्ता इफ यू इन द पास्ट जर का तुम्ही काही गोष्टी न्यूज ऐकलेत, असे बरेच LGBT मधले लोक, ते काही गे मुलं होते ज्यांना लोकांनी चिडवलं म्हणून त्यांनी कोणी कमिट केलं असं बिकॉज ऑफ बुलिंग. लकीली खूप स्ट्रॉंग मेंटल पॉवर आहे असं मी म्हणेन मला, की तसली काहीच विचार मला नाही आले डोक्यात करण्यासाठी. अँड कमिंग बॅक टू द पॉईंट की मी सुमारास 9:30-10 वाजता घाटकोपरच्या हायवेवर उभी होते. कारण की माझा फ्रेंड आला होता नाशिकवरून आणि मग त्याला मी सोडण्यासाठी तिथे गेले होते. कारण की हे प्रायव्हेट बसेस जे असतात ते हायवेलाच थांबतात. तर मी तिथे आम्ही बसची वाट बघत उभे होतो. तेव्हा ही कुठून तरी आली एक ट्रान्सजेंडर. आय डोंट नो, मे बी शी इज जस्ट युझिंग दिस वर्ड कॉल्ड ट्रान्सजेंडर. ती अशीच नशापानीसाठी तिने ड्रेस घातला होता. अशा तिने आणि तू इधर क्या कर रही है, हे ते असे विचित्र घाणेरडे प्रश्न विचारायला लागली. आणि निकाल तेरे जेब में कितना पैसा है, हे करत तिने अगदी माझे केस धरून मला माझ्या रिप्समध्ये मारलं. एवढं सगळं म्हणजे हाफ ॲन आवर शी वॉज ओनली बीटिंग मी. आणि मी स्वतःला इतकं सावरण्याचा प्रयत्न करत होते कारण की ना तिच्या हातात ब्लेड वेट होता. माझ्या मनात इतकं होतं की माझ्या फेसवर जर एक जरी मार्क आला तर इतक्या वर्षाची मेहनत जी मी करत आली ती सगळी धुळीत मिळून जाणार आहे. तर माझं फक्त इतकं होतं, मी माझं फेस हाईड करण्याचा प्रयत्न करत होते. ती कुठून काय मारत होती. आणि वाईट गोष्ट मला ह्या गोष्टीची वाटते ना, 9:30-10 म्हणजे मुंबईसाठी काहीच नाही आहे. बरेच लोक असतात तिथे. जिथे मी उभे होते ना तिथे काही 2 मिनिटांच्या अंतरावर रिक्षा स्टँड होती. रिक्षा लाईनीत उभे होते, रिक्षा मालक सगळे उभे होते. कोणी धावून नाही आलं. एव्हरीबडी वॉज रेकॉर्डिंग. तिथे सगळे लांब उभे राहून फक्त तमाशा बघत होते की हे झालेलं ते. दिस इज द वर्स्ट थिंग जे आपण करू शकतो कुणासाठी. पण मग समाजामध्ये तुमच्या म्हणजे ट्रान्सजेंडर्ससाठी सेफ नाही आहे. ओ गॉड, what are you even saying? Look at this situation first, की तिथे मारत असताना कोणीच तिथे आलं नाही. कोणी म्हणजे कोणी नाही. सगळे तिथे बघून तमाशा बघत होते. मी कशी तिच्या तावडीतून सुटले, तिथून पळत निघाली. आणि मी रिक्षा बसून अजूनपर्यंत ती व्हिडिओ माझ्या इंस्टाग्रामवर आहे. मी रडत मी ती व्हिडिओ रेकॉर्ड केलेली. मी लाईव्ह गेली होती इंस्टाग्राम लाईव्हवर. आणि मग तेव्हा फारूक नावाचा एक फ्रेंड होता.
त्यांनी ती इंस्टाग्रामची व्हिडिओ माझी घेऊन ट्विटरवर पोस्ट केली टॅगिंग मुंबई पोलीस. आणि तेव्हा IPS ऑफिसर होते विश्वास नागरे पाटील सर होते. आणि मग त्यांनी ती केस घेतली आणि त्यांनी मला सांगितलं तू म्हणजे त्यांच्या ऑफिसमधून कॉल आला, यू गो, वी आर देअर. मग जेव्हा मी गेले होते इन पोलीस स्टेशन, जेव्हा पण कंप्लेंट रजिस्टर करायला, फार मला असं एकदम तुच्छ समजत होते. मग तुम्हाला गरज का होती तिथे उभं राहायची, मग तुम्हाला काय जायला हे ते एवढ्या रात्री तुम्हाला घरी नाही बसवत का, ह्या दिस वॉज द टोन जे ऑफिसर जे होते त्या पोलीस स्टेशनमध्ये. मग मी ती चिठ्ठी तो कोड जो नंबर दिला होता ऑफिसरकडून, मग मी त्यांनी दाखवलं ना, ह्यांनीच सांगितलं मला जायला तिथे. मग 11व्या मिनिटाला ते लोक सगळं असे हादरले, हो बापरे इथून आली आहे ती, इथून कंप्लेंट आली आणि पळाले. आणि तेव्हा मी सिरियल करून आले होते, कारभारी लय भारी सिरियल माझी चालू होती. म्हणजे चेहरा लोकांना माहिती. येस. पण मग माझा हा प्रश्न आहे, मी कुठेतरी काहीतरी केलं होतं म्हणून लोक माझ्या मदतीला आले किंवा माझ्या सपोर्टला आले. असे कित्येक जण आहेत आणि किती जणी जे रात्री फिरतात, सगळेच फक्त साठी आणि फक्त कोणत्या भीक मागायला आणि कोणासाठी काय फालतूगिरी करायला नाही निघत ना. देर आर सो मेनी गर्ल्स, ट्रान्स गर्ल्स जे आत्ता नाईट शिफ्टला काम करतात कॉल सेंटरला. आता इतकं ओपन अप गोष्टी आहेत. व्हॉट अबाउट द्या सिक्युरिटी, दे आर नॉट फेमस. उद्या त्यांची कंप्लेंट गेल्यावर हे लोक त्याच पद्धतीने त्यांना हाताळणार आहेत. तुम्हाला कोण बोललेलं फिरायला, ह्या तरी गोष्टी. सो कुणीतरी दखल घेतली पाहिजे ह्या सगळ्या गोष्टीवर. द वर्स्ट थिंग इज, तुला आलाय अनुभव असा? हां तेच सांगते मी. द वर्स्ट थिंग इज, हे बाकीची माणसं छेडतात, बायका विचित्र बोलतात, हे तरी पचून जाईल. पण जेव्हा कोणता पोलीस ऑफिसर येऊन तुम्हाला छेडतो किंवा तो पोलीस ऑफिसर येऊन जर का तुमच्याशी काही अशा घाणेरड्या पद्धतीने बोलतो, काय करणार आहे तुम्ही त्या क्षणी? तुझ्या बाबतीत घडलं? सांगते मी. रात्री अशीच जेवल्यानंतर 12-12:30 वाजता आम्ही जेवतोच खूप उशिरा, 11 वाजताचं आमचं जेवण होतं. मग जेवल्यानंतर मी सहज अशी बाहेर राऊंड मारते. मी माझ्याच एरियामध्ये होते, FYI, कुठेच बाहेर गेली नव्हते, माझ्याच एरियामध्ये. मग तिथे एक बाईकवर तो पोलीस ऑफिसर आला. ही वॉज ऑन हिज बाईक, प्रॉपर पोलीसवाली बाईक, ती व्हाईट कलरची बुलेट, युनिफॉर्मवर होते. आणि काय करते तू इथे? नाही मी इथेच अशी राऊंड मारायला आलेले. आणि त्याच्यानंतर जे वाक्य होतं मी बोलूच नाही शकत, इतकं घाणेरड्या पद्धतीने ही अप्रोच्ड मी. तर असंच होतं ना की मी इथे असताना, म्हणजे आता कोणता पोरगा असताना कोणत्या छेडक्याने केली असते तर मी ह्या माणसाला कंप्लेंट केली असती जाऊन. हाच माणूस वेन म्हणजे जे सपोर्ट सिस्टम आहे तेच जर का तुम्हाला छेडतात, हू यू विल गो अँड कंप्लेन? दिस इज सच अ रिडिक्युलस थिंग. जिथे आता पण तुम्ही इतके सारे केसेस बघत असाल जिथे मुलींवर आणि बायकांवर रेप होत आहेत फ्रॉम ऑल दिस ऑफिसर्स. जेव्हा बाईच सुरक्षित नाही आहे इथे, व्हॉट आर यू टॉकिंग अबाउट अस? जिथे आम्हाला असं म्हणजे तुच्छ लेखलं जातं, नॉट इवन कन्सिडर्ड ॲज वन, तिथे आमची काय अवस्था होत असेल, यू इमॅजिन. म्हणजे अजून समाजाला पण बदलण्याची जरूर आहे खूप लेवलवर ताई. कारण आत्ता पण येताना ना रस्त्याने चालत असताना असं कधीच होणार नाही की कोणाचा वाईट कमेंट करते. आता येताना पण उसको देख, हा त्याला खुणवतो, तो त्याला खुणवतो. म्हणजे खूप घाण वाटतं की आय अंडरस्टँड की एक असेल की त्यांना वाटत असेल की छान दिसतीये किंवा असं काही असेल, पण खूपसूरत तर हो, खूबसूरत हो ना. पण असंही म्हणतात ना की एक खूबसूरती के साथ एक वरदान होता है और एक श्राप भी होता है. तर वरदान तर आहेच, एवढी सुंदर कामं मिळत आहेत, लोक अप्रिशिएट करत आहेत, पण यू कांट फॉरगेट हे जे डिवचणं असतं. पण आय ऑल्सो थिंक ना हे खूप गरजेचं आहे एखाद्याला आयुष्यात. जोपर्यंत कोणी तुम्हाला डिवचत नाही, जोपर्यंत कोणी तुमच्या ना असा हात धुवून मागे नाही लागत ना, तो आतमधून तो करेज नाही आहे टू डू समथिंग ऑर टू प्रूव्ह दॅट यू आर राईट. इतक्या वर्षापासून लोक बोलत होते, अरे हे काय करणार आहे. माझ्या बाबतीत सांगते, बायले आहे, ह्याच्याकडून काय काम होणार नाही, या अशा साड्या घालून फिरू शकतं. साड्या घालून काय होऊ शकतं आज हे लोकांना सगळ्यांना दिसणार आहे, बिकॉज
ते लोक माझी इंटरव्ह्यू बघतात आणि तीच साडी घालून आज मी इथे बसली आहे. सो तो साडीला कधीच कोणी कमी लेखू नये. ही कमजोरी समजतात लोकांना. बट हे आपल्या हातात आहे हिला कमजोरीची ताकद कशी बनवायची ते. खरं अँड आय हॅव प्रूव्ड इट वेल. तू मॉडेलिंग आणि पण केलंय आणि लावणीमध्ये पण लाईक आय टोल्ड यू ताई की प्रणीत वॉज लाईक अ गुड डान्सर. तर तो डान्सिंगचा किडा कायम होता. मग जेव्हा गंगा आली समाजापुढे तर लावणी कारण असं पण झालं होतं ताई, लाईक म्हटलं लॉकडाऊन लागून गेला होता तेव्हा. त्याच्यानंतर फायनान्शियल कंडिशन खूप जास्त वीक झाली होती. कुठेच कामं नव्हते, काहीच नाही. खूप अशा इवन आत्ताच्या फेजमध्ये पण कुठे जायला कुठे यायला खूप असं डिफिकल्ट होऊन जातं बिकॉज फायनान्शियल स्टेटस इज झिरो ॲट द मोमेंट. कारण कोणत्याही बाबतीत काम करायला भेटलं ना की ट्रान्सला कामच येतं जेव्हा जर का ट्रान्सची गरज असेल. हां, तेच काम येत राहतं. येस दुसरं येत नाही. सिस जेंडर रोल किंवा अशा कोणत्याच ह्याच्यात नाही येऊ शकत. कोणतं देतच नाही बिकॉज आय डोंट नो त्यांची काय एक मेंटॅलिटी आहे त्या पद्धतीची. पण खूप फायनान्शियल स्ट्रगल करून स्वतःला सिद्ध करायचं आहे, कामं भेटायची आहेत आणि धाडस आहे परत बाहेर जाऊन असं करणं सगळ्या गोष्टीत. यू अंडरस्टँड ॲज अ लेडी फॉर यू टू मेंटेन एक स्वतःला किती एक अमुक खर्च लागतो किंवा काय. इमॅजिन फॉर अस फ्रॉम दिस जेंडर ट्रॅव्हलिंग टू अ डिफरंट जेंडर. मग त्या सगळ्या गोष्टीतला किती त्रास मेंटली, फिजिकली, फायनान्शियली, म्हणजे इतकं जास्त त्रासदायक आहे त्या सगळ्या गोष्टी. मग आता नवीन काय प्रोजेक्ट्स आहेत? झिरो. देर इज नो प्रोजेक्ट्स आता. म्हणजे मी लास्ट जे हड्डीचं म्हणाली होती, मी हड्डी लास्ट केली होती. त्याच्यानंतर काहीच नाही. मग पैशांसाठी कुठून तरी काहीतरी ह्याला मी मग मॉडेलिंग ॲज अ मॉडेलसाठी जे मेकअप आर्टिस्ट असतात मग मी त्यांच्यासाठी मी मॉडेल बनून जायचे. ते कुठे थोडेफार पैसे तिथून यायचे. मग त्याच्यानंतर पण ते लिमिटेड गोष्टीसाठी असतं. मग तिथून पण सगळंच बंद झालं. मग एव्हरीथिंग इज झिरो ॲट द मोमेंट. इमॅजिन लिव्हिंग युअर लाईफ ॲट 33, डुईंग एव्हरीथिंग यू वॉन्ट टू लुक गॉर्जियस विथ झिरो फायनान्शियल सपोर्ट. पण गंगा म्हणून तू आनंदी आहेस का? खूप जास्त आनंदी आहे मी. कारण जे लहानपणापासून जी आतमध्ये घुटमटत होती ना, जिला बाहेर यायचं होतं, नाव शी इज आउट. आय एम जस्ट लिव्हिंग माय लाईफ. पण गंगाला त्या सगळ्या गोष्टी नाही करायला भेटायच्या म्हणजे जे करायला हवं आहे. मिळेल ना पण. हो, पण प्रत्येक गोष्टीची ताई एक योग्य वेळ असते की नाही. सो नाव आय एम ॲट दिस स्टेज. आत्ता सगळ्या गोष्टी झाल्यावर नंतरला मी स्वतः अशी रिलॅक्स होऊ शकते. नंतर सगळ्या गोष्टी झाल्यावर मग त्या गोष्टीला अर्थच काय राहणार आहे. पण केवळ तू ट्रान्सजेंडर आहेस म्हणून स्ट्रगल आहे असं नाही आहे. या प्रोफेशनमध्ये स्ट्रगल आहेच ना. अगदी आहे ना. मग मी तेच म्हणते, इमॅजिन फॉर मी इट इज 2 टाईप ऑफ स्ट्रगल. इथे काम भेटण्यासाठी मला स्ट्रगल करावं लागतंच आहे आणि त्याच्यातून माझ्या जेंडर वाईज पण प्रूफ करण्यासाठी मला हे करायला लागत आहे. पण तू ऑपरेशन करून घेणार आहेस? खूप विचार आहे ताई त्याचे, खूप करायचा विचार आहे. बट अगेन सगळ्या गोष्टी फायनान्सवर येऊन थांबतात. नाही, मिळेल नक्की. कारण चांगलं काम मिळणं हे सुद्धा नशीब आहे आणि नक्की मिळेल तुला. कारण जेन्युइन आहे, पॅशन आहे तुझ्यामध्ये. येस नक्की मिळेल तुला काम. टॅलेंट के मामले में तो हम कभी कम नहीं पडने वाले. ते तर मी नक्कीच खात्रीने सांगू शकते. पण इतकं काही टॅलेंट आणि इतकं काही आतमध्ये आहे, स्पार्क आहे, पण फक्त एक संधी आणि एक अपॉर्च्युनिटीची गरज आहे. आता पण असे कित्येक जणांनी मला सांगितलं, डोंट वेट फॉर द अपॉर्च्युनिटी, यू क्रिएट युअर ओन अपॉर्च्युनिटी. सो तू असशील ना इंस्टाग्राम? येस. मग आता तिथे त्या गोष्टी चालू केल्या आहेत. टचवूड, लेट्स सी कसं काही सगळ्या गोष्टी होतात त्याच्या आशीर्वादाने आहे. होईल. आता मी तुझ्याबरोबर आहे, समोर बसलेली आहे, और क्या ही चाहिए. नाही, खूप छान. कारण
मला असं वाटतं एका ध्येयाने प्रेरित होऊन आणि अगेन्स्ट ऑल ऑड्स तू हे केलंयस, हे Yes. धाडसच मला खूप कौतुकास्पद वाटतं. खरं Yes. सांगते मी. खूप छान. तुझ्यामध्ये प्रेम खूप भरलंय. तर प्रणित म्हणून प्रेमात पडलीस का कधी, किंवा गंगा म्हणून? की दोन्ही वेळा, की लोक प्रेमात पडली तुझ्या? येस, लोक पडली असतील. लोक पण पडले आणि तू पण पडलीस. मी पडले प्रेम. प्रणित म्हणून नाही, गंगा म्हणून. त्यांच्या सगळ्यांची पोल खुलून जाईल आज. नाव नको सांगू. या येस, ॲट दी एंड ऑफ द डे मला पण हार्ट आहे, फिलिंग्स आहेत आणि झालेलं प्रेम. सम डिडंट वर्क, सम इज वर्किंग आणि आहे लाईक जसं जसं सगळ्यांच्या आयुष्यात होतं तसं ऑब्स्टिकल्स आहेत माझ्यात पण. आपण तिथे पण 2 टाईप ऑफ स्ट्रगल आहे की एकतर यू आर अ ट्रान्स फॉलिंग इन टू लव्ह विथ अ मॅन, मग तो एक्सेप्ट करणं दॅट यू आर अ ट्रान्स, की मी तुझ्यावर प्रेम करू की नको करू. आणि प्रेम झाल्यावर मी माझ्या घरच्यांना कसं सांगू की ती ट्रान्सजेंडर आहे आणि आय एम इन लव्ह विथ अ ट्रान्स पर्सन. मग तो सगळा राडा. लाईफ इज फिल्ड विथ राडेज. काही नाही, सगळं होईल व्यवस्थित. Hopefully. येस येस येस. एक रॅपिड फायर करूया. एका शब्दात स्वतःला कसं डिस्क्राईब करशील? एका शब्दात स्वतःला कॉन्फिडेंट. तू पहिली ट्रान्सजेंडर अभिनेत्री आहेस, हा तुला तो टॅग आहे. तर मग ते तुला म्हणजे रिस्पॉन्सिबिलिटी वाटते की प्रेशर? दोन्ही म्हणता येईल. 2 खांदे आहेत, दोन्ही गोष्टीवर एक गोष्टी आहे, रिस्पॉन्सिबिलिटी अँड प्रेशर, बोथ. गुड. तुझा ड्रीम रोल कोणता? ड्रीम रोल कोणताही असो, पण मला त्या पिक्चरची लीड म्हणून काम करायचं आहे. असा कुठला रोल आहे का की तुला आवडला असता करायला? मला जोगवा चित्रपटमध्ये जो मुक्ता बर्वेंनी जो रोल केला होता तो मला कधीही आवडेल करायला. छान. तुझा लाईफ मंत्र काय आहे? लव्ह, लिव्ह युअर लाईफ अँड लेट अदर्स लिव्ह द लाईफ ऑन देअर ओन टर्म्स. तुला ट्रेडिशनल लुक आवडतं की मॉडर्न? अगदी प्रामाणिकपणे विचारायला गेलं तर मला झोपेतून उठून मला सांगितलं ना लाईक आज नवारी घालायची आहे किंवा साडी घालायची आहे, मी ते तात्पर लाईक इमिडिएटली रेडी होईल बिकॉज आय लव्ह वेअरिंग इंडियन आउटफिट. पण कधी कधी थोडंसं मॉडर्न टच पण त्या गोष्टीला लागतो. येस. पण तुला असं वाटतं की साडी तू स्वतःला व्यक्त करू शकते? येस येस, खूप चांगल्या पद्धतीने. बिग बॉसमध्ये तुला जायला आवडेल का आणि कोणाबरोबर बोलवलंय? मी सीझन 3 पासून, म्हणजे मी जेव्हा कारभारी लय भारी करत होते तेव्हापासून माझं चालू होतं. इंटरव्ह्यूज झाले, बऱ्याच काही गोष्टी झाल्या. आता सगळं नशिबाचा खेळ आहे आणि आय डोंट नो व्हॉट इट्स स्टॉपिंग. तर अजूनपर्यंत ती नाही संधी आली, बट लवकरच होणार आहे. एक गाणं जर स्वतःला डेडिकेट करायचं असेल तर कोणतं करशील? जेव्हा पण हे गाणं वाजताना मी खूप इन्स्पायर्ड होऊन जाते. ते असं आहे, इतने चेहरों में अपने चेहरे की पहचान तो हो, बड़े बड़े नाम में अपना भी नाम निशान तो हो, पहचान तो हो. सो दिस लाईन रिअली इन्स्पायर्स मी. व्हेरी नाईस. खूप सुंदर. तुझ्यासाठी सक्सेस म्हणजे काय? सक्सेस इज जस्ट पार्ट ऑफ माय लाईफ. कारण इतकं काही स्ट्रगल करून आली आहे, इतकं काही सोचलं आहे, त्याच्यावर चेरी ऑन द पाय इज ओनली सक्सेस. गुड. व्हेरी नाईस. खूप छान वाटलं. म्हणजे तू या एवढ्या आव्हानांमधनं आली आहेस आणि संपली नाही आहेत आव्हानं. एव्हरी डे इज अ चॅलेंज फॉर यू. एक्झॅक्टली. तरी पण एवढी पॉझिटिव्ह आहेस, स्माइलिंग आहेस, पॅशनेट आहेस आणि एक पुढे पण चांगलं होणार आहे. हा तुझा जो विश्वास आहे ना तो मला खूप आवडला. सोपं नाही आहे. नाही, खरंच नाही. हे ट्रान्सजेंडर म्हणून राहणं, व्यक्त होणं आणि ते त्या कसोशीने पुढे नेणं, मला असं वाटतं हे खूप मोठं आव्हान आहे. आणि तू खूप छान पेलती असते. तुला पुढच्या प्रवासासाठी, पुढच्या रोल्ससाठी आणि पुढच्या लाईफसाठी खूप खूप शुभेच्छा. थैंक यू सो मच. एट द एंड ऑफ द डे गंगा है, मैं तो बहती जाऊंगी. येस. थँक्यू. थैंक यू. तर प्रेक्षक हो,
आज हा प्रणित गंगा हा एपिसोड तुम्हाला नक्की आवडला असेल. तुम्हाला जर काही प्रतिक्रिया द्यायच्या असतील, तुमचे काही विचार असतील किंवा गंगा तुम्हाला आवडली असेल, तिच्याबद्दल काही कमेंट्स करायच्या असतील तर आम्हाला जरूर लिहा. हा एपिसोड जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, लाईक करा आणि सर्व काहीला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया पुढच्या वेळी असाच एखादा वेगळा विषय घेऊन, अशाच एखाद्या छानशा गेस्टबरोबर सर्व काहीमध्ये.